हॅलो मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार का जे बांधकाम कामगारांमध्ये जे भांड्याचे संच वाटप सध्या स्थगित करण्यात आलेले. म्हणजे ज्यांना सप्टेंबरपर्यंत तारखा भेटल्या होत्या, त्यानंतर जी तारीख आता सध्या भेटत नाहीये. सध्या जी कामगाराची जी भांड्याची साईट आहे, ती सध्या बंद आहे. तर त्यासाठी जे कामगार संघटनेवाले छत्रपती संभाजीनगरचे, त्यांनी एक कामगार परिषद घेतली होती. त्यामध्ये माननीय जे सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाटजी व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री व आमदार हे तिथे उपस्थित होते. त्यांनी त्या दिवशी जे छत्रपती संभाजीनगर नगरमध्ये कामगार परिषद झाली होती, त्या दिवशी त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली तिथं. त्या जे पण कामगार संघटनेवाल्यांचे जे पण प्रश्न होते, त्यांनी उत्तर दिले. कामगार संघटनेचे काय काय प्रश्न होते त्यांनी त्यांची पूर्ण माहिती सांगितली. काय काय करावं लागेल, कसं करावं लागेल, त्यांनी पूर्ण पद्धत सांगितली. व कामगार परिषदेमध्ये जी कामगार संघटना आहे त्यांनी काय काय प्रश्न विचारले आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनला ऑल ओव्हर करा, कारण अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यासाठी घेऊन येत राहील. आणि जे पालकमंत्री त्यांनी सांगितलं की जे घरकुल बद्दल थोडीशी माहिती दिली त्यांनी. घरकुल बद्दल जे भांड्याची साईट का बरं बंद झाली, कशामुळे बंद झाली का, आणि काय कारण होतं का त्यांनी जी अपॉइंटमेंट जी सिस्टम आहे ती चालू केली. तर लवकर लवकर या व्हिडिओला चालू करूया. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण हा व्हिडिओ थोडासा लंबा होणार आहे. कारण की जे शिरसाट साहेबांचं जे भाषण आहे ते आणि अजून 2-3 जणांचं जे भाषण आहे ते थोडं लंब चाललेलं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर छत्रपती शिवप्रभूंना अभिवादन करून घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना. आज या ठिकाणी कामगार संघटनेचा मेळावा आयोजित केला. कारण तर मी 11-11:30 फोन केला होता, थोडी गर्दी कमी होती, परंतु माझा ठरलेला कार्यक्रम होता. 2-3 उद्घाटन होते आणि सगळ्यात महत्वाचं माझ्या दाताचं डॉक्टरकडे जायचं होतं. तुम्हाला माहिती की दात दुखायला लागलं तर काय होतं, आणि म्हणून डॉक्टरकडे गेलो तो. यायला थोडा उशीर त्यामुळे झाला. आल्यानंतर व्यासपीठावर पाहिलं तर ज्यांनी कामगार क्षेत्रामध्ये काम केले असे ठोलेजी या ठिकाणी होते. तर मला बरं वाटलं, मला माहिती पडलं की बा यांनी सर्व काही सांगितलं असेल, आता आपल्याला फक्त आभार प्रदर्शन करावं लागेल. कारण की कामगार क्षेत्रामध्ये मी अनेक वर्ष काढलेले. कामगार काय असतो, कामगाराची व्याख्या कशी करावी, कामगार कुणाला म्हणावं, या सर्व गोष्टीतून मी निघालेलो. पार मिस्त्रीच्या हाताखाली मी काम केलेलं आहे. 6 टोकरे रेतीचे आणि 1 टोकरा सिमेंटचा टाकल्याशिवाय कधी माल चालवला जात नाही, हे मला आजही आठवतं. जे मिस्त्री या ठिकाणी असेल त्यांना माहिती, रेतीचे 6 टोकरे, सिमेंट का 1 टोकरा. आणि ते मला मी कालवलेलं आहे. आता काही लोकांना काय कधी कधी वाटतं की हा माणसाला एवढं कसं काय कळतं. अरे पण जोपर्यंत तुम्ही काम करत नाही तोपर्यंत त्याच्यामधलं तुम्हाला काहीच कळणार नाही. आणि म्हणून हे सर्व काम करत असताना मग कामगार क्षेत्रामध्ये काम केलं. कामगार क्षेत्रामध्ये कामगार हेल्पर पासून काम केलं, ऑपरेटर पर्यंत गेलो. हे भालचंद्र कांगोकर जे काय कामगार नेते होते यांच्याबरोबर काम करायचा प्रसंग आला. टोलेजी पहिल्यांदा आम्ही भालचंद्र कांगोला एक राजदूत मोटरसायकल घेऊन दिली होती आणि प्रत्येकाने 100 रुपये जमा केली होती. ती त्या टायमाला ती 17 का 18 हजारला राजदूत मोटरसायकल आम्ही त्यांना ती गिफ्ट दिली होती. त्याच्यानंतर दत्ता सामंत बरोबर काम केलं. हे सगळं मोठ्या नेत्यांबरोबर काम करत असताना आपल्याला खऱ्या अर्थानं कामगाराच्या व्यथा कळाल्यात का नाही, हे सगळं एक प्रश्नचिन्ह आहे. काही वेळेला कामगार हे आशेने एकत्रित येतात. त्यांना वाटतं की आपलं कोणीतरी, आता आपल्याला कोणतरी गॉडफादर मिळाला, आपल्याला कोणतरी आधार मिळालेला, आपले प्रश्न तो सोडवेल. परंतु बहुतेक वेळेला त्या कामगाराचा भ्रमनिराश होतो. बहुतेक वेळेला त्याला नंतर कळतं की आपल्याला फसवलं गेलं, आपल्या जीवावर इतरांनी लिडरशिप केली.
आणि आपल्या हातात काय आलं नाही ही सुद्धा काही लोकांची भावना होते, हे मी पाहिलेलं आहे. सगळ्यात महत्वाचा हा घटक आहे. राजेंद्र जंजाळांनी ज्या पद्धतीने सांगितलं की कामगार ही पृथ्वी ही कामगाराच्या हातावर आहे. आता माझ्यासारखा माणूस जेव्हा बिल्डिंग मध्ये राहतो, बंगल्यामध्ये राहतो, फ्लॅटमध्ये राहतो, तर बनवलंय कोणी? त्या कामगाराच्या हाताचा आपल्याला किंमत नसते. बंगला कसा चांगला झालाय याच्यावर चर्चा होते, परंतु ज्यांनी बनवलं त्या कारागिराला आपण कधी महत्व दिलेलं नाही. खऱ्या अर्थानं त्याला आता आजही तो वंचित राहिला. टोलेजी मी करोना काळामध्ये पाहिलं होतं. करोना काळ जेव्हा आला होता त्यावेळेला या शहरातील बिल्डर लोक जे होते ना, त्यांची ती जबाबदारी होती ते कामगाराच्या घरी त्यांचे चुले पेटवून. अनेक बिल्डर तर त्याच्यापासून बाजूला झाले, हटले. नाही हे आम्ही कसं काय करायचं? ज्यांच्या जीवावर तुम्ही मोठे होता त्यांना सांभाळायचं काम त्या टायमाला त्या काळामध्ये या बिल्डर लोकांचं होतं, त्यांनी सुद्धा केलं नाही. कंपनीच्या काही मालकाने सुद्धा केलं. आमच्यासारखे काही कार्यकर्ते होते, त्यांनी किट वाटायचा प्रयत्न जरूर केला, परंतु त्याच्यामुळं एक सहारा द्यायचं काम केलं. परंतु ज्याची जबाबदारी होती त्या जबाबदारीपासून त्यांनी पळ काढलेलं पाहिलेले. कामगाराला जे काही समजलं देतं, जे काही त्याची जी काही अवकाश ज्याला म्हणतात, ज्याला पोझिशन म्हणतात, कामगार म्हणजे काय, तो क्लास 4च आहे. कामगार म्हणजे काय, त्यालाकडे पाहायचंच नाही असं काही लोकांचा समज आहे. परंतु एक तुम्हाला लक्षात ठेवा, हा चतुर्थ श्रेणी कामगार, मग तो बांधकाम व्यवसायातला असो, कंपनीतला असो, कॉर्पोरेशन मधला असो, त्यांनी जर एक दिवस जर ठरवलं की एक दिवस आपल्याला कामावर जायचं नाही, की सगळी अर्थव्यवस्था कोलमडू शकते, सगळे धंदे बंद पडू शकतात, एवढी ताकद आहे. कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की एक दिवस नाही जायचं, काय होईल? सगळ्या घरासमोर कचरा दिसेल का नाही दिसेल? सगळे प्रश्न त्याच्यापासून निर्माण होऊ शकतात. एखाद्याने सांगितलं की नाही मला आज कामावर जायचं नाही. ज्या बिल्डिंगचे मोठमोठ्याले नाव करोडो रुपये खर्च करून उभे होतात ना, ज्या कामगारच्या कष्टामुळे उभे होतात, तो जर कामगार केला नाही तर त्या बिल्डिंग सुद्धा उभे राहणार नाही. ही ताकद तुमच्यात आहे, परंतु ती ताकद तुम्ही आजपर्यंत ओळखलेली नाही. तुम्हाला तुमच्या ताकदीची जाणीवच झालेली नाही आणि कोणी करून दिलेही नाही. माझ्याकडे मागच्या वेळेला 2-3 महिन्यापूर्वी हे कामगारांना किट वगैरे काही वाटतात. माझ्याकडे प्रकरण आम्ही पाहिलं, काही लोक पैसे घेऊन ते किट वाटत होते आणि त्याच्यासाठी लाईन कुठेच्या कुठे जाऊन लोक उभं राहायचे, तिथून ते भांडे घेऊन यायचे. अरे जे तुमचं हक्काचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला लांब जायची गरज काय, पैसे द्यायची गरज काय? जेव्हा मी ते बंद केलं त्या टायमाला ते ठिकाणावर आले, आता नोंदणी केली की तातडीनं तुम्हाला भांडे मिळायला सुरुवात झाली आणि एकही रुपये द्यायचा नाही, एकही रुपये द्यायचा नाही. हे लक्षात ठेवा. हे तुमच्यासाठी दिलेल्या सरकारने योजना आहे. माझ्या घरामध्ये एखादं भांडं कुठं असावं, आता मातीचे भांडे राहिलेले नाहीये. पहिले मटकेमध्ये सुद्धा भाजी शिजल्या जायची, आता त्या जर्मनचं भांडं सुद्धा दिसत नाही. आता सगळं स्टीलच्या भांड्यामध्ये कार्यक्रम चालू आहे. म्हणून सर्व आपल्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी हे सर्व आवश्यक असलेल्या वस्तू सुद्धा मी द्यायचा प्रयत्न केला. गायकवाड यांनी मला सांगितलं की अनेक प्रश्न आहेत. अरे समाज कल्याण खात्याचा मी मंत्री आहे, अनेक योजना माझ्या माध्यमातून करून घे, अनेक योजना माझ्याकडे आहेत, रमाई आवास योजना आहे, त्यासाठी काय पाहिजे सांग ना. आमच्याकडे योजना आहेत, परंतु खरं प्रॉपर अप्रोच ज्याला म्हणतात तो कधी केला जात नाही. मग आपल्याला त्या योजनेचा लाभ सुद्धा मिळत नाही. मागच्या सरकारमध्ये तुम्ही पाहिलं, शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्या टायमाला त्यांनी ज्या योजना आहेत ज्या सरकारच्याच होत्या, परंतु त्या योजनेचा फक्त स्पीड त्याला दिली आणि सांगितलं की ही योजना आता सर्वांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. तुम्ही पाहिलं तर हजारो लोकांचा एक मेळावा आम्ही घ्यायचो आणि ज्या योजना होत्या फक्त त्याला कार्यान्वित केलं. लोकांना ट्रॅक्टर भेटले, वाटेल त्या वस्तू ज्या आहेत त्या मिळायला लागल्या आणि त्याचे मोठमोठे मेळावे व्हायला लागले. आणि नंतर तलाठी असेल, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, लोकांच्या घरी जाऊन सांगायला लागला की ही योजना तुमच्यासाठी आहे, तुम्हाला इथे यावं लागेल. योजना अनेक आहेत. कोणतंही सरकार असो, सरकार हे तुमच्यासाठी असतं, तुमच्या योजना तुमच्यासाठी तयार असतात, परंतु त्याच्यामध्ये जे डोंबकावळे बसलेले असतात ना, ते योजना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. हे आपलं दुर्दैव आहे.
प्रत्येक माणूस शिक्षित नसतो, प्रत्येक माणसाला माहीत नसतं कशाला फॉर्म म्हणतात, कधी भरायचं असतं, कुठं अंगठा मारायचं असतं, कुठं सही करायची असते, कोणाला द्यायचं असतं, नंतर कोण व्हेरीफाय करतो, नंतर कधी सँक्शन होतं. या सगळ्या भानगडीमध्ये सर्वसामान्य माणूस पडत नाही. त्यांना माहिती की सकाळी आपल्याला उठायचं, कामाला जायचं, संध्याकाळी यायचं, पुन्हा घरी यायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं. त्याचं कालचक्र हे ठरलेलं असतं. त्याला त्या स्वतःसाठीच वेळ नसतो. तुम्ही कोणताही कामगार पहा, तो त्याच्या विवंचनेतच असतो. त्याला माहित नाही, त्याला दुसरं जग माहीत नसतं, त्याला काय घेतलेलं आहे. त्याला एवढंच माहिती असतं की माझ्या मुलाला तोंडात 2 घास टाकण्यासाठी मला मेहनत करावं लागणार आहे आणि त्यासाठी मला काम करावं लागणार. अनेक माता भगिनी आहे, सकाळचा डबा पोराचा असेल, नवऱ्याचा असेल, केल्यानंतर सुद्धा अनेक ठिकाणी भांडे कामाला जाताना पाहतो, अनेक ठिकाणी ते माती कामाला जाताना पाहतो, अनेक ठिकाणी शेतामध्ये कामाला जाताना पाहतो. त्या सुद्धा तेवढ्याच पद्धतीने, तेवढ्या ताकदीने आपला सहभाग त्या ठिकाणी नोंदवतात आणि घर कसं चालल याच्यासाठी ते धावपळ करत असतात. म्हणून या जगात सगळ्या योजना ज्या आहेत, या योजनेचा त्यांना गंध नसतो. गायकवाड हे तुमचं काम आहे, युनियनचे सर्व जे लीडर्स आहेत, तुम्हाला माहित नाही, परंतु हा आशीर्वाद रूप काम आहे. या कामगारांचा आशीर्वाद किंवा कामगारांच्या ताकदीवर अनेक लोक मोठे झालेले आहेत. दत्ता सामंतचा एक काळ तुम्ही पाहिला असेल, दरारा त्यांचा पाहिला असेल, तो कामगारामुळे निर्माण झाला. जॉर्ज फर्नांडिस असेल, यांचा दबदबा हा फक्त कामगारामुळे निर्माण झाला. कामगारामुळे त्यांची ओळख झाली. जॉर्ज फर्नांडिस असे नेते होते की एक जर 4 आण्याचा जर पेट्रोलमध्ये वाढ झाली तर मुंबईची अख्खी टॅक्सी बंद राहायची, अख्खं सगळं मुंबई बंद करायची. दत्ता सामंत सारखा माणूस त्या गिरणी कामगाराचा संप तुम्ही पाहिला असेल. मी सुद्धा एकदा त्यांच्याकडे गेलो होतो. असं आमच्या कास्मो कंपनीमध्ये कामाला होतो. साहेब म्हणजे आमच्याकडे युनियन लावायची, तुमची कामगारची युनियन हटून त्यांची युनियन लावायची. त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं 6 महिने मी स्ट्राईक करेल, कंपनी बंद करेल, चालेल का तुम्हाला. कामगारांचा नेता असताना त्यांनी पहिले चटके द्यायला सुरुवात केली. त्यांनी सांगितलं की 6 महिने तुमची व्यवस्था तुम्ही आता करा, श्रम कधी करायचं मी ठरवेल. असं करून त्यांनी जेव्हा सुरुवात केली, परिणाम काही ठिकाणी त्याचा वाईट झाला. एपीआय सारखी कंपनी आपल्यातून निघून गेली, बंद झाली, कधी गेली, कुठे गेली माहीत नाही पडली. रेमोना सारखी कंपनी होती, ती कधी गेली माहीत नाही पडली. गेडोर सारखी कंपनी होती, कधी बंद झाली ती माहीत पडली नाही. अनेक असे ग्रीव्हिस कंपनी बंद पडली, माहीत झाली नाही. परंतु ह्या कामगार नेत्यांनी केलेला अतिपणा हा कामगाराच्या जीवाशी आला. म्हणून तुम्ही सुद्धा सावधतेने काम करा. या सर्व नेत्यांना सांगा, हे एक आपल्याला मिळालेली संधी आहे. मी जेव्हा कामगाराचा नेता म्हणून जेव्हा काम करत होतो, कास्मोमध्ये जेव्हा युनियनचा अध्यक्ष होतो, अशोक जयपूर या नावाचे आमचे मालक होते. दिल्लीला राजे इकडे यायचे ना, ते आजही त्यांची रामामध्ये रूम 6 महिन्यासाठी बुक असते. ते कधीतरी 6 महिन्यातून एकदा येतात. त्यांचे कपडे फक्त तिथं टांगलेले आजही आहे, त्यांचा सूट आहे. परंतु ते यायचे तर त्या टायमाला ते जेव्हा आले, त्यांच्याबरोबर संध्याकाळच्या टायमाला त्या कंपनीच्या आवारामध्ये ते चालत म्हणजे इव्हनिंग वॉक ज्याला म्हणतात ते करायला लागले. त्यांनी मला पाहिलं, मला त्यांनी बोलून घेतलं. बोलून घेतलं, मला सांगितलं की कंपनीमध्ये कसं काय चालू. आता मी हेल्पर माणूस, युटिलिटीचा ऑपरेटर झालो होतो. मला म्हणे काय चाललंय, कंपनी सर्व चांगलं आहे का. पण मालकासमोर बोलायची हिंमत आणि त्या काळामध्ये हिंमतच नव्हती. मला साहेब सगळं चांगलं आहे. त्या अशोक जयपुरांनीच मला सांगितलं की मला या इथे कामगारासाठी एक चांगला दवाखाना उभा करायचा. तुझं काय कल्पना आहे. म्हणजे साहेब तुम्ही दवाखाना म्हणता अत्यंत चांगला आहे, म्हणजे मला या शहरासाठी काहीतरी द्यायचं, एक दवाखाना उघडायचा. ही आनंदाची गोष्ट मी माझ्या नेत्यांना सांगितली. जो युनियन चालवत होता, त्याचं नाव घेणं योग्य नाही, त्यांना सांगितलं. साहेब म्हणलं ते आमच्या अशोक जयपूर साहेब आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की एक चांगला दवाखाना कामगारासाठी मला उभा करायचा आहे. तो म्हणे असं का, कुठे आहे ते अशोक जयपूर. म्हणजे आता उद्या येणारच कंपनी. माझ्या पहिले ते आले, ते कामगार नेते, आणि त्या अशोक जयपुराला सांगितलं काय के लिए आप दवाखाना खोलते हो. कामगारों के लिए हमने जो कुछ सभा मंडप बनाया है, काय तर कामगार भवन, त्याच्यासाठी तुम्ही डोनेशन द्या. अरे म्हणे हा दवाखाना चांगला आहे. नाही, आम्ही त्या कामगार भवनामध्येच दवाखाना चालू करू. आणि तुम्हाला कल्पना नसेल, करोडो रुपयाचं डोनेशन त्या काळामध्ये 1982-83 सालामध्ये त्या अशोक जयपुरातून घेतलं. ना दवाखाना झाला, ना ते कामगार भवन झालं.
ही वाईट अवस्था तर काही नेत्यांमुळे होते. म्हणून तुम्हाला नेत्यांना सर्वांना सांगतो, एक चांगलं काम असं करा की आपल्यासाठी लोकांनी म्हणलं पाहिजे की हा या नेत्यांनी आमच्या आयुष्यामध्ये क्रांती घडवली. तुम्हाला घरं पाहिजे रमा आवास योजनेची, कधी मला सांगा ना, काय अडचण आहे. तुम्हाला आणखीन आपण मदत ज्या ज्या ठिकाणी करता येईल ती करायचा प्रयत्न करू. माझ्या कामगारांची अशी एक वसाहत झाली पाहिजे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त माझा कामगार राहिला पाहिजे आणि तो दिसला पाहिजे. काय अवघड आहे का होय? करता येत नाही. सगळ्या योजना जर आपण एकत्रित आणल्या तर हे सगळं प्रयोग करता येतो आपल्याला. मग नसतं काय करावं लागतं आपल्याला? मग आपण अतिक्रमण करतो, मग 10 बाय 10ची खोली करतो कस तरी, तिथंच नाली, तिथंच गटा, तिथंच आणखीन सगळं बाकी सगळं विचारू नका. रस्ते नाही, पोरं तिथंच खेळतात, तिथंच पडतात. याच्यापेक्षा माझा कामगार एक चांगल्या वसाहतीमध्ये जर गेला. आता मी ते अतिक्रमण पाडतायत ना, ज्यांची 100% घरं गेलेली, कमिशनरला मी सांगितलं, घरं गेलीत, माणसाचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. एक लक्षात घ्या, एखाद्याचं घर पाडताना त्याला आपल्याला जरी काही वाटत नसेल, परंतु ते यातना त्या घराच्या माणसाला होत असतात, त्या बाईला होत असतात. एक ईट जमा करून एखाद्या गळ्यातलं विकून किंवा व्याजाने पैसे आणून बनवलेलं ते घर असतं. तो काही इतका पैसा त्याच्याकडे नसतो. ते आपण एकदम पाडतोय, भले ते इलिगल असेल, पण पाडल्यानंतर त्यांना घर द्यायची जबाबदारी आपली असली पाहिजे. काय करावं मी आता? घर द्यायची जबाबदारी आहे म्हणलं, टाळ्या वाजल्या, झालं, संपलं. म्हाडाच्या त्या अधिकाऱ्यांना, माझे मित्र आहेत संजीव कुमार, जे म्हाडाचे सीईओ, त्यांना बोलू, मला तुमचे म्हाडाचे घरं किती खाली? त्यांनी पहिले 100 सांगितले, नंतर पुन्हा आणखी चाचपणी केली, 150 घरं खाली निघाली. आम्ही त्या स्कीम मध्ये बसवले. ते म्हणलं ते 150 घरं आम्हाला पाहिजे. एका घराची किंमत 11 लाख रुपये. 11 लाख रुपये. आता गरीबाचं ज्याचं घर पडलं त्याच्याकडे 11 लाख रुपये येतील का? आणि तो घर घेईल का? हे शक्यच नाहीये, घेऊ शकत नाही. मग काय करायचं? आम्ही काही दाते त्यांचे पकडले, जे दान शिवरवाले समजतात किंवा काय, जे ज्याला वाटतं की आपण आमच्यासाठी काही करावं. स्कीम मधला पैसा, कॉर्पोरेशनचा पैसा, दानशूरचा पैसा, असा सगळा मिळून कलेक्ट केला आणि सांगितलं की जे ते 11 लाखाचं घर आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये, 1 लाख रुपये भरायची जरी तुमच्या अवकात नसली किंवा तुम्हाला ती अडचण असली, त्यात ते व्हेरीफाय करू आणि त्या माणसाला फुकट सुद्धा घर देऊ, हे आम्ही ठरवलं. आता 150 घरात 150 लोकांचं कुटुंब तर तिथं जाईल का नाही? आणि ते म्हाडाच्या घरामध्ये उगाच कुठंतरी 10 बाय 10चं घर बांधून देत नाहीये, ते म्हाडाची बिल्डिंग मध्ये त्यांना द्यायचं आहे. म्हणून आता हा जर प्रयोग आता येत्या 10-15 तारखेपर्यंत आम्ही त्याची यादी करायला सुरुवात केली. तुम्ही सुद्धा आमच्याकडे मागणी करा, घराची मागणी करा. एक जागा आपण एका ठिकाणी घेऊ, जागा भरपूर आहे, त्याचा वापर होत नाहीये, आपल्याकडे जागा घेऊ, एक स्कीम त्यांच्यासाठी तयार करायची. हे नोंदणी, भांड्याची नोंदणी, याची नोंदणी, हे फार टेम्पररी आहे. आयुष्यामध्ये तुमचं स्वतःचं घर असलं, हक्काचं घर असलं, त्याचा आनंद काहीतरी वेगळा होईल ना. म्हणून आता हे एक जागा आम्ही देतो. सगळ्यांची अशी नोंदणी करा ज्यांना आपण एका ठिकाणी बसवू शकतो. ही आमची कामगार वसाहत. मुंबईत ठिकाणी अनेक चाळी आहेत अशा. त्याच पद्धतीने आपल्याकडे एक वसाहत तयार करायचा माझा सुद्धा संकल्प आहे. म्हणून तुम्हाला आजच्या या मेळाव्या दिनानिमित्त एक सांगेल, आपल्या या शहरातला कामगार खऱ्या अर्थानं हे शहर प्रगतीकडे चाललेलं आहे. शहराची प्रगती रोज होते, रोज लोकसंख्या वाढते, रोज नवीन नवीन कारखाने येत आहेत, रोज कामगारांची संख्या वाढणार. नोंदणीकृत कामगार संघटनेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला हा कामगार मेळावा आणि आजच्या या मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री, या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजयजी शिरसाट साहेब, आताच या ठिकाणी ज्यांनी मार्गदर्शन केलं असे नंदकुमारजी गोडिले साहेब, कामगारांच्या अधिकाराच्या बाबतीत आत्ताच ज्यांनी या ठिकाणी विस्तृत असं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे ते असे ॲडव्होकेट यतीनजी ढोळे, माझे मित्र प्रेमजी चव्हाण, या
संघटनेचे सर्व पदाधिकारी, समोर जमलेले सर्व कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की ज्यांचीच आता जयंती या ठिकाणी झाली त्या आदरणीय अण्णाभाऊजी साठे यांनी म्हटलं होतं की पृथ्वी कोणत्या शेषनागाच्या फणावर नाही तर पृथ्वी कामगाराच्या तळहातावर या ठिकाणी उभी आहे। एवढं महत्व कामगारांना या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि आपण जर बघितलं तर मोठ्या मोठ्या लोकांचे घरं बांधून देणारा हा बांधकाम कामगार, त्याला राहण्यासाठी स्वतःचं घरही या ठिकाणी नाहीये आणि त्याला स्वतःचं हक्काचं घर देण्यासाठी, त्याला मुलांच्या शिक्षणासाठी जर काही आजार झाला तर त्याच्यासाठी जे आपलं शासन आहे, या आपल्या शासनाने अनेक योजना या ठिकाणी करण्यात केलेल्या आहे आणि निश्चितच या योजनेचा लाभ त्यांना मिळावा त्यासाठी ही संघटना काम करत असावी असं मी समजतो। आणि खऱ्या अर्थानं अनेक वर्षापासून माझी त्यांची भेट होत असती, कामगारांच्या बाबतीत त्यांची तळमळ मी नेहमी बघत असतो। पण आज या ठिकाणी जो मेळावा आयोजित केलेला आहे, निश्चितच आजच्या या मेळाव्याला आपले पालकमंत्री सुद्धा उपस्थित आहेत आणि ज्या कामगारांच्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी निश्चितच संजय शिरसाट साहेब या ठिकाणी प्रयत्न करतील असा माझ्या मनामध्ये पूर्ण विश्वास आहे। कारण शेवटी बघितलं तर नेतृत्व करत असताना मी अनेकदा राजकीय असो किंवा सामाजिक जीवनात बोलताना सांगत असतो की कामगाराचं नेतृत्व हे कामगारांनी केलं पाहिजे, शेतकऱ्याचं नेतृत्व हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, विद्यार्थ्याचं नेतृत्व हे विद्यार्थ्यांनी केलेलं पाहिजे। आणि जर त्याच व्यक्तीने त्याचं नेतृत्व केलं तर खऱ्या अर्थानं त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या समस्या त्यांच्यापर्यंत पोहोचत असतात। मी आताच नंदू भाऊने या ठिकाणी सांगितलं, मला निश्चित माहिती आहे की नंदू भाऊचे जेवढे काही सहकारी, जेवढे नातेवाईक आहे या शहरामध्ये जेव्हा सुरुवातीला आले होते तर सगळ्यात मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आजही आपल्या शहराला। आपण जर बघितलं तर आपल्या छत्रपती संभाजीनगरचं रेल्वे स्टेशन आहे ते सुद्धा त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी बांधले गेलेलं आहे। आणि निश्चित बांधकाम कामगार हा समाजामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करत असतो आणि त्याला सुद्धा त्याचे हक्क या ठिकाणी मिळाले पाहिजेत, त्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे। मी परत एकदा या कामगार संघटनेचे सर्व अध्यक्ष, सर्व सदस्य, आजच्या कार्यक्रमाचे सर्व संयोजक यांचं मनापासून अभिनंदनही व्यक्त करतो की खऱ्या अर्थाने बांधकाम कामगार यांना न्याय देण्यासाठी आपण सगळ्यांना या ठिकाणी एकत्रित केलेलं आहे। मी शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून आपल्याला ज्या ज्या अडचणी असतील त्या त्या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितच या ठिकाणी कटिबद्ध राहील असं आपल्याला आश्वासित करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पालकमंत्री साहेबांसमोर आम्ही प्रस्ताव मांडणार होतो की कामगार विभागाचा जो 19 जून 2025चा निवृत्ती वेतनचा जो GR आला होता त्यामध्ये सांगितलं गेलं होतं की नोंदणीत बांधकामगारांचे वय हे 60 वर्ष पूर्ण झाले तर त्यांना 12,000 रुपये मिळणार म्हणून। परंतु याच्यामध्ये आठ त्यांनी अशी टाकली मंडळाने की 12,000 तुम्हाला कधी मिळणार की ज्या वेळेस तुमचं 60 वर्ष कंप्लीट झालं परंतु तुम्ही नोंदीत करून सलग 10 वर्ष तुम्ही रिन्युअल केलं तर तुम्हाला जाऊन कुठे 6,000 रुपये मिळतील। सलग तुम्ही 15 वर्ष कधी रिन्युअल केलं तर 9,000 रुपये वर्षाला मिळतील आणि कुठं तुम्ही 20 वर्ष तुम्ही नोंदी रिन्युअल केलं तेव्हा कुठं 12,000 रुपये मिळतील। मला असं वाटतं हे आपल्याला फिरवण्याचंच काम करण्यात आलेलं आहे, कारण की पेन्शन योजना अगर यांना लागूच करायची होती तर कामगार 60 वर्षाचा झाला तर त्यांनी लागू करायला पाहिजे होती। अशा जटिल अटी टाकून फक्त त्यांनी गोल फिरवण्याचं काम आपल्याला केलेलं आहे। कारण की माझ्या माहितीप्रमाणे मोजून 5-7 वर्ष झाले असतील शाळे की हे ऑनलाईन सिस्टम मध्ये चालू झालेले आहे। अहो आम्ही पाठीमागे सन्माननीय राज्यसभेचे खासदार माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडरो साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ज्या ज्या वेळेस कामगार नाक्यावर जाऊन आम्ही काही बांधकाम कामगार लोकांच्या नोंदण्या केल्या तर त्या नोंदण्या करत असताना आम्हाला तिथं जाणवलं की त्या ठिकाणी 90% लोकांच्या नोंदण्याच नव्हत्या। मग आता तुम्हीच विचार करा, अगर त्यांच्या 90% लोकांच्या नोंदण्याच नाहीये त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्यांची सुरुवात केली, आज त्यांची आम्ही कधी नोंदणी केली, मग त्याला काय 20 वर्षानंतर पेन्शन चालू करायची का?
अहो 20 वर्षाची पेन्शनची वाढ पाहता पाहता तो एक तर वर चालला जाईल किंवा बिचारा तो पलंगावर बसला जाईल. मग तुम्ही आमची ही वाढ बघायची वेळ बघताय का? त्यामुळे आमची सर्वात पहिली हे प्रस्तावना राहील साहेबांना की त्यांनी तो विधानसभेमध्ये तो आवाज उचलला पाहिजे व आमच्या कामगार मंत्रींना त्यांना सस्पष्ट आवाजात सांगितलं पाहिजे की बांधकाम कामगार हा अगर 60 वर्षाचा पूर्ण झाला तर त्याला 5,000 रुपये पेन्शन ही दर महिन्याला चालूच केली पाहिजे. हा आमचा प्रस्ताव आहे. हा आमच्या समितीद्वारे साहेबांना प्रस्ताव राहणार आहे. दुसरा, ज्यावेळेस आता आमचे रविभाऊ शेळकेंनी एक बांधकाम कामगाराची एक योजना मांडली. कामगाराचा मृत्यू झाल्याच्या वारसदाराला योजनेमध्ये काही आर्थिक सहाय्य दिलं जातं. जसं 2 लाख रुपये प्लस 24,000 रुपये त्याच्या पत्नीस पेन्शन म्हणून लागू केली जाते 5 वर्षासाठी किंवा अंत्यविधीसाठी 10,000 रुपये दिले जाते. पण तुम्हाला हे माहित आहे का यामध्ये त्यांनी काय अट टाकलेली आहे की यामध्ये 51 ते 60 वर्षाची ते वयाची त्यांनी अट टाकलेली आहे. म्हणजे जो कामगार 18 वर्षाच्या पुढे जाऊन काम करतो, लेकरा बाळांसाठी घरच्यासाठी तो तिथं जाऊन काम करतो, घरात जात असताना कधी ऍक्सिडेंट झालं, काही दुर्घटना घडली, काही आजाराने त्याची मयत झाली तर त्याचं 59 वर्ष बी असलं तर त्याला या योजनेचा लाभ दिला जात नाही. म्हणजे ही पण योजना मला असं वाटतं आपल्याला घुमून फिरून हे फक्त दाखवण्याची योजना केलेली आहे. आमची याद्वारे प्रस्ताव राहील की यानंतर जोही व्यक्ती 18 वर्षाच्या पुढे असेल, तुम्ही वय लिमिट 60 दिलं तर 60, परंतु 18 वर्षापासून तर 60 वर्षापर्यंत जोही व्यक्ती बांधकाम कामगार नोंदणी अगर तो मृत्यू झाला तर त्याच्या परिवारास थोडे 2 लाख रुपये देण्याची त्यांनी जी अट टाकलेली 51 ते 60 ती शिथिल करून त्यांनी 18 ते 60 याची अट टाकायला पाहिजे. कारण की तुम्ही विचार करा माझ्या बंधू भगिनीनो, ज्या वेळेस जो व्यक्ती कामगार काम कोणत्या वयामध्ये करत असतो, अहो कामगार हा 18 सोडा, काही काहीची परिस्थिती अशी आहे 12, 13, 14 वर्षापासून तुम्हाला नाक्यावर जाणार दिसतील, शेतामध्ये गड्डे खणणारे दिसतील. तुम्ही बघा 15, 16 वर्षापासूनच मुलं कामाला लागले जातात. घरची परिस्थिती त्यांची हालाकीची असल्या कारणाने आणि शासन त्यांना अट टाकतंय की बाबा कोणती योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुझं वय 51 पाहिजे. ही कोणती अशी अट आहे? ही अट शिथिल झालीच पाहिजे आणि शिथिल नाही झाली तर यानंतर आम्ही याचं खूप मोठं तीव्र आंदोलन छेडणार आहोत. म्हणून तुम्ही जे इथं आज आलात तर आम्हाला एक त्याचं हे म्हणजे ध्येय येतं आम्हाला पण की हे नक्की होऊ शकतं. आणि आज आम्ही सर्व गोष्टी पालकमंत्री साहेबांसमोर मांडणार आहोत. कारण की पालकमंत्र्याला तुमच्या कामगाराच्या ज्या वेदना आहे त्या जेव्हा आम्ही त्यांना समजून सांगू मांडू तर ते विधानसभामध्ये सांगतील किंवा मंत्रीला ते शिफारस करतील, त्यावेळेस काहीतरी ही योजना लागू होतील. माझ्या सर्व कामगार बंधू बहिणींना मी सांगू इच्छितो, तुम्हाला ज्या ज्या योजना माहीत नसेल तर त्या माहिती करून घ्या. कारण की मी जास्त करून कारण इथं सर्वच कामगार आलेले आहे, कंपनी इंडस्ट्रीचे कामगार आलेले, महानगरपालिकाचे कामगार आलेले या ठिकाणी, परंतु सर्वात जास्त इथं बांधकाम कामगाराचे कामगार दिसत आहेत. मी त्यांना सांगू इच्छितो ज्या ज्या योजना इथं 32 योजना आहे बांधकाम कामगार मंडळामध्ये, अगर त्या तुम्हाला संपूर्ण माहिती नसेल तर तुम्ही त्या आपल्या आपल्या कामगार अध्यक्षाकडून आपल्या प्रतिनिधीकडून त्यांच्याकडून पूर्णपणे माहिती घ्या. कारण की याच्यामध्ये खूप चांगल्या बी योजना आहे परंतु त्या माहिती नसल्या कारणाने त्याचा लाभ घेता येत नाही. आणि जो लाभ घेतो तो मला असं वाटतं की कामगार राहतो का नाही राहतो काही माहित नाही, परंतु जे खरे कामगार आहेत त्यांना हा लाभ मिळालाच पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या कामगार संघटनेच्या अध्यक्षाची तुम्ही त्यांना भेटा, त्यांना त्याची माहिती घ्या. कारण की याच्यामध्ये मुलांच्या स्कॉलरशिप पासून तर तुमच्या घरात मेडिकलचे काही इमर्जन्सी असेल त्यापर्यंत, महिलाच्या प्रेग्नन्सी मध्ये असेल किंवा मुलांनी MSID केली असेल, अशा अनेक योजना आहेत. म्हणजे खूप चांगल्या चांगल्या योजना आहेत ज्या याच्यामध्ये भरपूर जणांना माहिती नाही. परंतु या गोष्टी तुम्हाला माहिती घेण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रतिनिधींना भेटा. अगर त्यांच्याकडून काही विषय सॉल्व्ह झाला नाही तर आमची ही पूर्ण जी छत्रपती संभाजीनगर मधली नोंदणीकृत कामगार समिती आहे हे नक्कीच या ऑफिसला, लेबर ऑफिसला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे प्रश्न सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. मला फक्त तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे, हे आमचे जे प्रस्ताव जो आम्ही सांगत असतो त्यावेळेस मी तुम्हाला एकच म्हणेन, मी फक्त घोषणा देईन. अगर तुमच्या खरंच घोषणा आमच्या साथ दिली तर मला नक्की वाटेल की तुम्ही आमच्या सोबतच आहात. छत्रपती संभाजीनगर नोंदणीकृत कामगार संघटनेचा
श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. जन्मास आलेल्या सर्व संत व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या टाळ्याच्या गजरामध्ये जाहीरपणे असं अभिवादन करतो. साहेब, आम्ही आपल्याकडे आल्यानंतर एक क्रांती घडली. आमची आपली भेट झाली 18 मेला. त्याच्यानंतर एक क्रांती झाली आणि ती लेखणी होती यतीन ढोले साहेबांची. यतीन ढोले साहेबांनी ती लेखणी कायद्यात उतरवली. आम्ही आपल्यापर्यंत निवेदन घेऊन आलो. त्याच्यानंतर राज्यात एक इतिहास घडला आणि ट्रेड युनियन ऍक्टिव्हिजम या राज्यामध्ये जिवंत झाला. साहेब, हा कार्यक्रम फार मोठा घेण्याचा आमच्या काही मनातही नव्हतं, परंतु ज्या दिवशी 6 जूनला आम्ही रात्री 11:30 आम्ही भेटलो आपल्याला आणि आपण सांगितलं मी पालकत्व स्वीकारतो, आपण मेळावा लावा. त्यावेळेस माझ्यासोबत जवळजवळ एक 80 संघटना होत्या. हा 10 संघटनेच्या बळावर लावलेला कार्यक्रम आहे साहेब. त्यामध्ये माझे सहकारी जे या ठिकाणी उपस्थित नाहीत, दीपकजी थोरात, या ठिकाणी उपस्थित असणारे सलीमजी शहा, प्रेमजी चव्हाण, सुभाष अनावडे, असद शहा, BR पाटील, वाहेद पठाण, रवींद्र शेळके, अजय मगरे, रमा वारे, प्रदीप इंगळे, जगदीश बिरसने, सागर रमेश साळवे आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्या संघटनेचे पदाधिकारी. साहेब, राज्यामध्ये कामगारांसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले, परंतु आपल्याकडे आल्यानंतर एक क्रांती ज्यावेळेस या कामगार क्षेत्रामध्ये घडली आणि इमारत व इतर कामगार कायद्या अंतर्गत नोंदित मंडळाला या कामगाराला जोपर्यंत न्याय मिळाला पाहिजे, भांडे मिळत नव्हते, लोकांना अक्षरशः हाल अपेष्टा व्हायच्या आणि आपल्या माध्यमातून आपण काय आपल्या परीनं वरती बोलला असाल त्याची मला माहिती नाही, परंतु आपल्या क्रांतीमुळे अपॉइंटमेंट सिस्टम आली आणि सहजपणे शक्यपणे त्या कामगाराला राज्यात काम मिळायला लागला. अशी परिस्थिती संजयजी शिरसाट साहेब यांच्यामुळे झाली. मग साहेब, एक प्रश्न मी आपल्याकडे वारंवार घेऊन येतो. रमाई आवास योजनेअंतर्गत या योजनेमध्ये शासन निर्णय आहे 2018चा. त्या शासन निर्णयामध्ये गृहनिर्माण प्रकल्पासाठी कामगारांना 4.5 लाख रुपये असं अनुदान दिलं जातं. प्रधानमंत्री आवास योजनेचं 2.5 लाख रुपये आणि कामगार मंडळाचं 2 लाख रुपये अतिरिक्त स्वरूपाचं अनुदान दिलं जातं. त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने एवढं सांगायचं साहेब, या ठिकाणी ह्या ज्या काही योजना चालतात आपल्या शहरामध्ये आणि ज्या काही 282 महाराष्ट्रामधले शहरं आहेत, नगरपालिका नगर परिषद असतील, या ठिकाणी कामगाराच्या स्वतःच्या जागा आहेत. त्यांना गृहनिर्माण प्रकल्पामध्ये घरं न देता रमाई आवास योजनेअंतर्गत जो वर्ग बसतो त्याला ते मंडळाचे अतिरिक्त 2 लाख रुपये मिळावेत अशी प्रस्तावना मी आपल्याकडे फार वेळा घेऊन आलेलो आहे. कृपया आपण त्यावर विचार कराल आणि त्या प्रस्तावनेवरती राज्यात आपलं नाव सुवर्ण अक्षराने कोरलं जावं, यासाठी राज्यातल्या अनेक संघटना आपल्या पाठीशी उभं करण्याचं वचन आजच्या निमित्तानं हा अमोल गायकवाड या ठिकाणी देतो. साहेब, जो माझा ओपनचा समाज आहे, मराठा मुस्लिम, त्याला घरकुल मिळत नाही अशी परिस्थिती आहे, तर त्या ओपनच्या समाजासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आणि महाराष्ट्र बांधकामगार आवास योजनेअंतर्गत जर आपण देण्याचा प्रयत्न जर केला तर येणाऱ्या काळात निश्चितपणे त्याही समाजाला उपेक्षित राहता कामा नये अशी परिस्थिती होईल. आणि त्याच प्रकारे ग्रामीणच्या सर्व घरकुल योजनेसाठी बांधकामगार आवास योजना राबवून 3,20,000 रुपयाचं अनुदान त्यांना मिळावं अशी मागणी मी आपणास करतो. या मागण्या मी साहेबांकडे केल्या आहेत, परंतु आपल्या टाळ्याचा गजर कमी पडतोय. साहेबाला वाटेल मग एकटीच मागणी सगळ्यासाठी आहे ना साहेब. आपल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत, ती संघटना आपल्याकडे वेळोवेळी येऊन गेली आहे. त्यांचा PFSI कुठल्या गोष्टी वेळेवर होत नाही. आपल्या माध्यमातून शासनाची आपल्या अध्यक्षतेखाली महानगरपालिका प्रशासन असेल
आणि संघटना असेल यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्याचा आपण तोडगा काढावा अशी एक विनंती करतो। आणि काही बऱ्याच कामगाराच्या जशा योजना आहेत तर त्या योजनांमध्ये बरेच काही बदल या ठिकाणी झाले साहेब, माझ्या सहकार्याने प्रस्ताव या ठिकाणी ते मांडलेत। आपल्याकडे वेळेचा अभाव असल्यामुळे मी या ठिकाणी ज्यांचं भाषण आपल्या सर्वांना ऐकायचं आहे, मार्गदर्शन ऐकायचं आहे, त्या सन्माननीय, नाव घ्यायची गरज आहे का, सन्माननीय संजयजी सिरसाट साहेब यांना आमंत्रित करतो। तर या व्हिडिओमध्ये एवढंच होतं। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।